नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय वेळकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मागच्या काही दिवसापासून आपण इयत्ता 10वीचं जुनं इतिहासचं पुस्तक अभ्यासायला सुरुवात केलेली आहे। म्हणजे त्याच्यातले महत्त्वाचे नोट्स, पॉइंट, ऑब्जेक्टिव्ह हे पाहत आहोत। का पाहत आहोत? कारण सध्याची कंडिशन म्हणजे सध्याचे सिच्युएशन, सध्याचे वातावरण तसे चालू आहे। कारण रशिया आणि युक्रेनमध्ये जे युद्ध चालू आहे त्याची पार्श्वभूमी काय होती, त्याचा पहिल्या महायुद्धामध्ये रशियाचा रोल काय होता, दुसऱ्या महायुद्धामध्ये काय होता, मग आता जे काही नाटो आहे, UN आहे, ह्यांचं काय मधलं चाललंय हे सगळं आपल्याला एकंदरीत समजण्यासाठी आपण इयत्ता 10वीचं जुनं पुस्तक अभ्यासायला सुरुवात केली। आता इयत्ता 10वीच्या जुन्या इतिहास पुस्तकाचं नाव आहे 20व्या शतकातील जग। त्याच्यातला पहिला मेन टॉपिक होता साम्राज्यवाद, त्याच्यामधला पहिला टॉपिक होता भौगोलिक शोध व वसाहतवाद, ते आपण पाहिलेलं आहे। त्यानंतर आशियातील साम्राज्यवाद, तो सुद्धा पाहिलेला आहे। त्यानंतर आफ्रिकेतील साम्राज्यवाद, ते सुद्धा पाहिलेला आहे। हा एक असा टॉपिक होता। एक पहिल्या टॉपिक मध्ये 3 टॉपिक होते। त्याच्यानंतर दुसरा टॉपिक आहे संघर्षमय 20वे शतक। हा घटक खूप महत्त्वाचा आहे। त्याच्यामधला पहिला टॉपिक होता पहिले महायुद्ध। तो व्हिडिओ आपण काही दिवसापूर्वीच पाहिलेला आहे। पाहिला नसेल तर पाहून घ्या। पहिले महायुद्ध काय झालं, कशामुळे झालं, त्याचे कारण काय होते, परिणाम काय झाले, किती लोक मारले गेले, किती सैनिक मारले गेले, हे सर्व पहिल्या महायुद्धामध्ये होतं। त्याच्यामध्ये रशियाचा सुद्धा रोल होता, तो आपण सर्व व्यवस्थितपणे पाहिलेला आहे। आता मग पहिले महायुद्ध झाले। पहिल्या महायुद्धानंतर काय घडलं, पहिल्या महायुद्धानंतरची घडामोड काय आहे, मग पहिल्या महायुद्धानंतर जी घटना घडली होती ती रशियन राज्यक्रांती। मग आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रशियन राज्यक्रांती पाहणार आहोत। आता रशियन राज्यक्रांती पाहणं खूप गरजेचं आहे। आता जो रशिया आहे ना, त्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला व्यवस्थितपणे पाहायला मिळेल। रशियन राज्यक्रांती कशी घडली, याच्यामध्ये काय होतं, कुणाचा रोल काय होता, कार्ल मार्क्स कोण होता, पुन्हा रक्तरंजित रविवार काय आहे, ते सुद्धा आपल्याला या व्हिडिओमध्ये म्हणजे रशियन राज्यक्रांतीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। तर आता आपण डायरेक्ट रशियन राज्यक्रांती याच्यामधले महत्त्वाचे नोट्स, पॉइंट, ऑब्जेक्टिव्ह पाहायला सुरुवात करू। रशियन राज्यक्रांतीमुळे जगाच्या इतिहासाला वेगळे वळण मिळाले। रशियन राज्यक्रांतीमुळे जगाच्या इतिहासाला वेगळे वळण मिळाले। 19व्या शतकात रशियात तत्कालीन राजकीय, सामाजिक, आर्थिक परिस्थिती खालावली होती। रशियामध्ये रोमॅनो घराण्यातील झारची राजाची राजवट होती। परीक्षेला पडलेला म्हणजे परीक्षेला येऊन गेलेला प्रश्न आहे। रशियामध्ये रोमॅनो घराण्यातील झारची म्हणजे झार राजाची राजवट होती। 1917 साली झालेल्या राज्यक्रांतीपर्यंत रशियामध्ये झारचे राज्य होते। 1917 साली झालेल्या राज्यक्रांतीपर्यंत रशियामध्ये झारचेच राज्य होते। 1917 पर्यंत रशियामध्ये कुणाचे राज्य होते, तर झारचेच राज्य होते। झार सत्तेच्या काळात रशियात विषमता पराकोटीला गेली होती। रशियामध्ये कोणाच्या काळात विषमता पराकोटीला गेली होती, तर झार सत्तेच्या काळात रशियामध्ये विषमता पराकोटीला गेली होती। औद्योगिक क्षेत्रातही युरोपीय राष्ट्रांपेक्षा रशिया अप्रगत होते। विधान महत्त्वाचं आहे, औद्योगिक क्षेत्रातही युरोपीय राष्ट्रांपेक्षा रशिया अप्रगत होते। 19व्या शतकाच्या मध्यात रशियात क्रांतिकारी विचारांचा प्रसार झाला। कोणत्या शतकात? 19व्या शतकाच्या मध्यात कुठे रशियामध्ये क्रांतिकारी विचारांचा प्रसार झाला। विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या तरुणांनी म्हणजे क्रांतिकारी, राजकीय, सामाजिक व आर्थिक अन्यायाविरुद्ध लढा देणे आवश्यक वाटले। कुणाला? विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या तरुणांना म्हणजेच क्रांतिकारकांना राजकीय, सामाजिक व आर्थिक अन्यायाविरुद्ध लढा देणे आवश्यक वाटू लागले। रशियन लेखक व विचारवंत प्रबोधनाचे कार्य करीत होते। प्रबोधनाचे कार्य कोण करत होते रशियामध्ये, तर रशियन लेखक व विचारवंत। अलेक्झांडर पुश्किन, दोस्तोयेव्स्की, लिओ टॉल्स्टॉय, मॅक्झिम गॉर्की अशा साहित्यिकांनी आपल्या लेखनातून उदारमतवाद व मानववादाचा पुरस्कार केला। कोणत्या साहित्यिकांनी आपल्या लेखनातून उदारमतवाद व मानववादाचा पुरस्कार केला, तर अलेक्झांडर पुश्किन, दोस्तोयेव्स्की, लिओ टॉल्स्टॉय, मॅक्झिम गॉर्की अशा साहित्यिकांनी आपल्या लेखनातून उदारमतवाद व मानववादाचा पुरस्कार केला। रशियातील निहिलिस्ट नामक विचारवंतांनी निखळ व्यक्ती स्वातंत्र्य हवे होते। रशियातील निहिलिस्ट नामक विचारवंतांना निखळ व्यक्ती स्वातंत्र्य हवे होते। सरकार, धर्म, विवाह, नीतितत्वे अशी बंधने सोडून बुद्धिवादावर आधारलेली समाज व्यवस्था त्यांना हवी होती। कुणाला? तर रशियातील निहिलिस्ट नामक विचारवंतांना निखळ व्यक्ती स्वातंत्र्य हवे होते। कसले? सरकार, धर्म, विवाह, नीतितत्वे अशी बंधने सोडून बुद्धिवादावर आधारलेले समाज व्यवस्था त्यांना हवी होती।
1917 साली रशियात झालेल्या राज्यक्रांतीमध्ये कार्ल मार्क्सच्या साम्यवादी विचारांचे मोठे योगदान होते. कार्ल मार्क्स हा साम्यवादी विचारवंत होता. 1917 साली रशियात झालेल्या राज्यक्रांतीमध्ये कार्ल मार्क्सच्या साम्यवादी विचारांचे मोठे योगदान होते. आता कार्ल मार्क्स कोण होते, त्यांचा कार्यकाल आहे, त्यांच्याबद्दल काय माहिती आहे त्यात आपण एकदम व्यवस्थित पद्धतीने पाहू. कार्ल मार्क्स 1818ला काय आठवतं की दुसऱ्या बाजीराव पेशव्याचा अंत होऊन मराठी सत्तेचा अंत झाला. कधी 1818, तेव्हाच जन्मला कार्ल मार्क्स 1818 मध्ये. कार्ल मार्क्स हा जर्मन साम्यवादी विचारवंत होता. कार्ल मार्क्स यांचे डास कॅपिटल, कम्युनिस्ट मॅनिफेस्टो ग्रंथ हे महत्वाचे ग्रंथ आहेत. कोणते? कार्ल मार्क्सचे ग्रंथ कोणते आहेत? डास कॅपिटल. आता डास कॅपिटल हा ग्रंथ कोण लिहिला तर कार्ल मार्क्सचा होता. कम्युनिस्ट मॅनिफेस्टो ग्रंथ कोणाचा होता तर कार्ल मार्क्सचाच होता. बऱ्याच स्पर्धा परीक्षेमध्ये, सरळ सेवा म्हणा कुठलीही स्पर्धा परीक्षा याच्यामध्ये हमखास विचारलेला गेलेला आणि आता पण बऱ्याच वेळा येऊन गेलेला आहे. डास कॅपिटल कोणाचा ग्रंथ आहे तर कार्ल मार्क्सचा ग्रंथ आहे. फ्रेडरिक एंजल्स आणि कार्ल मार्क्स यांची संयुक्तपणे समाजवादाचा जाहीरनामा, कशाचा जाहीरनामा? समाजवादाचा जाहीरनामा ही प्रसिद्ध पुस्तक 1848 मध्ये प्रकाशित झाले. फ्रेडरिक एंजल्स आणि कार्ल मार्क्स यांची संयुक्तपणे समाजवादाचा जाहीरनामा ही प्रसिद्ध पुस्तक कधी प्रकाशित झाले तर 1848 मध्ये. कार्ल मार्क्सने मानवी समाजाच्या विकासाचे शास्त्रीय पद्धतीने विश्लेषण केले. शास्त्रीय पद्धतीने विश्लेषण कोण केले? मानवी समाजाच्या विकासाचे शास्त्रीय पद्धतीने विश्लेषण कोण केले तर कार्ल मार्क्सने केले. समाजवादी तत्वज्ञान आहेरे आणि नाहिरे असे दोन वर्ग मानले आहेत. समाजवादी तत्वज्ञानात आहेरे आणि नाहिरे असे दोन वर्ग मानले आहेत. समाजवादी तत्वज्ञानात कोणते दोन वर्ग मानलेले आहेत? आहेरे आणि नाहिरे असे दोन वर्ग मानले आहेत. आहेरे वर्गाकडे उत्पन्नाच्या साधनांची मालकी असते. आहेरे वर्गाकडे उत्पन्नाच्या साधनांची मालकी असते आणि नाहिरे वर्गाच्या हातात काहीच असत नाही. नाहिरेला दुसऱ्या वर्गात मुख्यतः कामगार आणि शेतकऱ्यांचा समावेश असतो. नाहिरे या दुसऱ्या वर्गात मुख्यतः कामगार आणि शेतकऱ्यांचा समावेश असतो. रशियन राज्यक्रांतीमध्ये रशियन सम्राट व त्यांचे साथीदार एका बाजूला आणि कामगार व शेतकरी दुसऱ्या बाजूला अशा प्रकारे संघर्ष झाला. रशियन राज्यक्रांतीमध्ये रशियन सम्राट व त्यांचे साथीदार एका बाजूला, कोण? रशियन सम्राट व त्यांचे साथीदार एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला कामगार व शेतकरी यांच्यामध्ये संघर्ष झाला. क्रांतीपूर्व रशियात सुमारे 3 शतके रोमॅनो घराण्याचे राज्य होते. क्रांतीपूर्व रशियात सुमारे 3 शतके रोमॅनो घराण्याचे राज्य होते. रशियन सम्राटाला झार असे म्हणतात. रशियन सम्राटाला काय म्हणतात तर रशियन सम्राटाला झार असे म्हणतात. झार हे जुलमी सत्ताधारी असल्यामुळे ते उदारमतवादी व पुरोगामी विचारांना नेहमीच विरोध करत. झार हे जुलमी सत्ताधारी असल्यामुळे ते उदारमतवादी व पुरोगामी विचारांना नेहमीच विरोध करीत असत. 1898 साली रशियन सोशल डेमोक्रॅटिक लेबर पार्टी या नावाचा पक्ष स्थापन झाला. 1898 साली रशियन सोशल डेमोक्रॅटिक लेबर पार्टी या नावाचा पक्ष स्थापन झाला. आता हा पक्ष कोणी स्थापन केला तर कामगार संघटनेतील लोकांनी. रशियामध्ये सरंजामशाही व भूदास पद्धती होती. रशियामध्ये काय होते? सरंजामशाही व भूदास पद्धती होती. भूदासांचे जीवन गुलामा इतके दयनीय होते. वास्तविक शेती हा रशियन अर्थव्यवस्थेचा कणा होता. रशियन अर्थव्यवस्थेचा कणा काय आहे तर म्हणजे काय होता तर रशियन अर्थव्यवस्थेचा कणा वास्तविक शेती हा रशियन अर्थव्यवस्थेचा कणा होता. रशियन समाजात मूळ स्लाव वंशाबरोबरच अन्य अल्पसंख्याक समाज यांचा अंतर्भाव होता. रशियन समाजात मूळ स्लाव वंशाबरोबरच अन्य अल्पसंख्याक समाज यांचा अंतर्भाव होता. 1904-1905 मध्ये झालेल्या युद्धात छोट्या जपानने बलाढ्य रशियाचा पराभव केला. विधान महत्वाचे आहे. जपानने रशियाचा पराभव कधी केला तर जपानने रशियाचा पराभव 1904 ते किंवा 1904-05 मध्ये केला. 1904-05 मध्ये झालेल्या युद्धात जपानने बलाढ्य रशियाचा पराभव केला. आता आपण द ब्लडी संडे म्हणजे काय? ब्लडी संडे बद्दल काय आहे? ब्लडी संडे इतका का प्रसिद्ध आहे म्हणजे रक्तरंजित रविवार म्हणजे द ब्लडी संडे याच्याबद्दल आपण माहिती पाहू किंवा द ब्लडी संडे रक्तरंजित रविवारचे कारण काय आहे ते पाहू. 1904-1905 मध्ये झालेल्या युद्धात छोट्या जपानने बलाढ्य रशियाचा पराभव केला. ठीक आहे.
जपान विरुद्ध झालेल्या पराजयाने रशियामध्ये झार विरोधी असंतोषाचा भडका उडाला। फादर गेपॉनच्या नेतृत्वाखाली अनेक कामगार सेंट पीटर्सबर्ग येथे राजवाड्यांवर मोर्चा घेऊन गेले। फादर गेपॉनच्या नेतृत्वाखाली अनेक कामगार सेंट पीटर्सबर्ग येथील राजवाड्यांवर मोर्चा घेऊन गेले। कामगारांच्या मागण्यांचे निवेदन झारला देण्याचा त्यांचा उद्देश होता। झारच्या सैनिकांनी कामगारांच्या मोर्चावर अमानुष गोळीबार केला। शेकडो लोक मारले गेले। कोणी झारच्या सैनिकांनी कामगारांच्या मोर्चावर अमानुष गोळीबार केला। शेकडो लोक मारले गेले। ही सर्व घटना 22 जानेवारी 1905 रोजी रविवारी घडली, म्हणून या घटनेला रक्तरंजित रविवार असे म्हणतात। रक्तरंजित रविवार का म्हणतात? झारच्या सैनिकांनी कामगारांच्या मोर्चावर अमानुष गोळीबार केला, शेकडो लोक मारले गेले। ही सर्व घटना 22 जानेवारी 1905 रोजी रविवारी घडली, म्हणून या घटनेला रक्तरंजित रविवार असे म्हणतात। ऑक्टोबर 1905 मध्ये इतिहासाला वेगळे वळण देणारी घटना घडली। ऑक्टोबर 1905 मध्ये इतिहासाला वेगळे वळण देणारी घटना घडली। 1905 मध्ये कामगार प्रतिनिधींनी एकत्र येऊन पीटर्सबर्ग सोव्हिएत ची स्थापना केली। 1905 मध्ये कामगार प्रतिनिधींनी एकत्र येऊन पीटर्सबर्ग सोव्हिएत ची स्थापना केली। देशाच्या सर्व भागातील कामगारांनी सोव्हिएतची स्थापना करून सशस्त्र दलाचे आयोजन करावे असे आवाहन पीटर्सबर्ग सोव्हिएतने केले। देशाच्या सर्व भागातील कामगारांनी सोव्हिएतची स्थापना करावी, सशस्त्र दलाचे आयोजन करावे असे आवाहन पीटर्सबर्ग सोव्हिएतने केले। या उठावामुळे झार निकोलस दुसरा याने ऑक्टोबर जाहीरनामा म्हणजे घोषणापत्र काढून राजकीय सुधारण्याचे आश्वासन देशाला दिले। त्यानुसार प्रजेला मूलभूत अधिकार, मतदानाचा अधिकार, राष्ट्रीय निवडणूक, राष्ट्रीय कायदेमंडळाला विशेष अधिकार देण्याचे आश्वासन दिले। काय देण्याचे? या उठावामुळे झार निकोलस दुसरा याने ऑक्टोबर जाहीरनामा म्हणजे घोषणापत्र काढून राजकीय सुधारण्याचे आश्वासन देशाला दिले। कुणाला दिले? देशाला दिले। काय दिले? त्यानुसार प्रजेला मूलभूत अधिकार, मतदानाचा अधिकार, राष्ट्रीय निवडणूक, राष्ट्रीय कायदेमंडळात विशेष अधिकार देण्याचे आश्वासन दिले। देशात लोकशाही प्रशासन आणण्यासाठी ड्यूमाचे म्हणजे रशियाच्या संसदेचे संघटन करण्याचा निर्णय झाला। देशात लोकशाही प्रशासन आणण्यासाठी ड्यूमाचे म्हणजे रशियाच्या संसदेचे संघटन करण्याचा निर्णय झाला। 1906 साली पहिल्या ड्यूमाची निवडणूक झाली। पहिल्या ड्यूमाची निवडणूक कधी झाली? तर पहिल्या ड्यूमाची निवडणूक हे 1906 साली झाली। ड्यूमाने घेतलेला निर्णय झारला मान्य नव्हते, त्यामुळे झारने पहिली ड्यूमा बरखास्त केली। ड्यूमाने घेतलेले निर्णय झारला मान्य नव्हते त्यामुळे झारने पहिली ड्यूमा बरखास्त केली। पहिली ड्यूमा कोण बरखास्त केली? तर पहिली ड्यूमा ही झारने बरखास्त केली। दुसरी ड्यूमा ही झारने बरखास्त केली। पहिली ड्यूमा झारने बरखास्त केली, दुसरी ड्यूमा ही झारने बरखास्त केली। पहिली ड्यूमा कधी भरली? 1906 साली पहिल्या ड्यूमाची निवडणूक झाली। तिसरी ड्यूमा ही झारच्या हातातील बाहुले बनली। तिसरी ड्यूमा ही झारच्या हातातील बाहुले बनली। पहिली ड्यूमा झारने बरखास्त केली, दुसरी ड्यूमा सुद्धा झारने बरखास्त केली, पण तिसरी ड्यूमा ही झारच्या हातातील बाहुले बनली। रशियात लोकशाहीचा प्रयोग पूर्णपणे फसल्याने रशियन राज्यक्रांतीला चालना मिळाली। रशियन राज्यक्रांतीला चालना कशामुळे मिळाली? तर रशियात लोकशाहीचा प्रयोग पूर्णपणे फसल्याने रशियन राज्यक्रांतीला चालना मिळाली। जर्मनीने रशियावर आक्रमण केल्यामुळे रशिया युद्धात ओढले गेले। आता ही सगळी घडामोड झाली, ड्यूमाची बरखास्ती झाली। त्यानंतर घडामोड आहे रासपुतीन प्रकरण। आत्ताचे पुतीन साहेब आणि ते पुतीन साहेब त्यांचा काही संबंध नाहीये। ते पुतीन वेगळे, हे पुतीन वेगळे। आता आपण रासपुतीन प्रकरण पाहतोय। रासपुतीन रशियात राजकीय परिस्थिती अस्ताव्यस्त स्वरूपाची होती। त्यावेळी युरोपात 1914 साली पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाली होती। जर्मनीने रशियावर आक्रमण केल्यामुळे रशिया या युद्धात ओढले गेले। रशियन लष्कराकडे आवश्यक ती युद्ध सामग्री नसल्यामुळे त्यांची पिछेहाट झाली। लक्षात घ्या, पहिल्या महायुद्धाच्या वेळेस रशियन लष्कराकडे आवश्यक ती युद्ध सामग्री नसल्यामुळे त्यांची पिछेहाट झाली। सध्या सगळ्यात जास्त शस्त्रसाठा, अणुबॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब, परमाणु बॉम्ब, जेवढं काही शस्त्र अस्त्र, जेवढं काही युद्धाला लागणारी सामग्री आहे ती सगळ्यात जास्त रशियाकडे आहे। पण पहिल्या महायुद्धाकडे काहीच नव्हतं। पहिल्या महायुद्धामध्ये रशियन लष्कराकडे आवश्यक ती युद्ध सामग्री नसल्यामुळे त्यांची पिछेहाट झाली। महायुद्धात निर्माण झालेल्या या परिस्थितीला रशियाची राणी
झरीना अलेक्झांड्रा आणि तिचा निकटचा सल्लागार रासपुतीन हे जबाबदार आहेत असे अनेकांचे मत होते. महायुद्धात निर्माण झालेल्या या परिस्थितीचा रशियाची राणी झरीना अलेक्झांड्रा आणि तिचा सहनिकटचा सल्लागार रासपुतीन हे जबाबदार आहेत असे अनेकांचे मत होते. आता हा प्रश्न 2019च्या TETच्या पेपर 2 मध्ये पडला होता की रासपुतीन हा कुठला आहे. तर रासपुतीन हा सर्बियन ढोंगी, लाचखोर, धूर्त, कपटी, संधिसाधू मांत्रिक होता. रासपुतीन हा सर्बियन ढोंगी, लाचखोर, धूर्त, कपटी व संधिसाधू मांत्रिक होता. झरीनावर रासपुतीनचा विलक्षण प्रभाव होता. शेवटी दरबारी मंडळींनी रासपुतीनची हत्या केली. रासपुतीनची हत्या कोण केली? दरबारी मंडळींनी रासपुतीनची हत्या केली. जानेवारी व फेब्रुवारी 1917 साली रशियातील कामगार व सैनिकांनी एकत्र येऊन सरकार विरोधी आंदोलन केले. जानेवारी व फेब्रुवारी 1917 साली रशियातील कामगार व सैनिकांनी एकत्र येऊन सरकार विरोधी आंदोलन केले. झारने राज्यत्याग करावा यासाठी दरबारात जनतेचा दबाव वाढला. 15 मार्च 1917 रोजी झारने राज्यत्याग केला. 15 मार्च 1917 रोजी झारने राज्यत्याग केला. झारच्या राज्यत्यागानंतर मेन्शेविक गटाने मवाळ हंगामी सरकार स्थापन केले. झारच्या राज्यत्यागानंतर मेन्शेविक गटाने मवाळ हंगामी सरकार स्थापन केले. मवाळ हंगामी सरकारमध्ये जमीन मालक, भांडवलदार, उत्पादक आणि व्यावसायिकांचे प्रतिनिधी होते. मवाळ हंगामी सरकारमध्ये जमीन मालक, भांडवलदार, उत्पादक आणि व्यावसायिकांचे प्रतिनिधी होते. मेन्शेविक गटातील केरेन्स्की याने हंगामी सरकारचे नेतृत्व केले. हंगामी सरकारचे नेतृत्व कोणी केले? कुठले? मेन्शेविक गटातील केरेन्स्की याने हंगामी सरकारचे नेतृत्व केले. स्वित्झर्लंडमध्ये अज्ञातवासात असलेल्या बोल्शेविक नेता लेनिन जर्मनीच्या मदतीने 1917च्या एप्रिलमध्ये रशियात परतला. विधान महत्वाचं आहे. स्वित्झर्लंडमध्ये अज्ञातवासात असलेला बोल्शेविक नेता लेनिन जर्मनीच्या मदतीने 1917च्या एप्रिलमध्ये रशियात परतला. बोल्शेविक नेता लेनिन जेव्हा रशियात परतला त्यावेळी लेनिन आणि मेन्शेविक गटाचा मवाळ नेता केरेन्स्की यांच्यात मोठा संघर्ष उभा राहिला. बोल्शेविक नेता लेनिन जेव्हा रशियात परतला त्यावेळी लेनिन आणि मेन्शेविक गटाचा मवाळ नेता केरेन्स्की यांच्यात मोठा संघर्ष उभा राहिला. 7 नोव्हेंबर 1917 रोजी बोल्शेविकांनी केरेन्स्कीच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकार बरखास्त केल्याचे जाहीर केले. 7 नोव्हेंबर 1917 रोजी बोल्शेविकांनी केरेन्स्कीच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकार बरखास्त केल्याचे जाहीर केले. निकोलाय लेविन कुशाग्र बुद्धिमत्तेचा जहाल क्रांतिकारी विचारवंत होता. निकोलाय लेविन कुशाग्र बुद्धिमत्तेचा जहाल क्रांतिकारी विचारवंत होता. निकोलाय लेविनवर मार्क्सवादी तत्वज्ञानाचा प्रभाव होता. निकोलाय लेविनवर कशाचा प्रभाव होता? तर मार्क्सवादी तत्वज्ञानाचा प्रभाव होता. निकोलाय लेविनचे नवीन आर्थिक धोरण काय होते? निकोलाय लेविनचे नवीन आर्थिक धोरण हे 3 पावले पुढे गेल्यानंतर अडचणी आल्यास 2 पावले मागे जाण्याचा सूज्ञपणा असतो. काय होतं? 3 पावले पुढे गेल्यानंतर अडचणी जर आले तो 2 पावले मागे जाण्यास सुज्ञपणा असतो, असं निकोलाय लेविनचे नवीन आर्थिक धोरण होते. निकोलाय लेविनच्या नवीन आर्थिक धोरणाचे वैशिष्ट्य काय होते? तर शेतीत खुलेपणा, मुक्त व्यापार, नवे चलन, लहान व जोड उद्योग असे निकोलाय लेविनच्या नवीन आर्थिक धोरणाचे वैशिष्ट्य होते. एक महान क्रांतिकारक व जगातील पहिल्या साम्यवादी राज्याचा संस्थापक म्हणून लेविनने केलेले कार्य जगाच्या इतिहासात निश्चितपणे नेत्रदीपक व अतुलनीय आहे. कार्ल मार्क्सच्या तत्वज्ञानावर आधारित ही पहिली साम्यवादी क्रांती होती. म्हणजे कुठली? रशियन राज्यक्रांती. रशियन राज्यक्रांती जी झाली ती साम्यवादी क्रांती होती. साम्यवादी क्रांती म्हणून रशियन राज्यक्रांती ओळखली जाते. याचा उल्लेख याबद्दल तत्वज्ञानामध्ये 12वीला तत्वज्ञान आहे, त्याच्यामध्ये कार्ल मार्क्स याच्याबद्दल खूप सारी माहिती आहे आणि रशियन राज्यक्रांती याच्याबद्दल सुद्धा खूप काही आहे 12वीच्या तत्वज्ञानामध्ये. कार्ल मार्क्सच्या तत्वज्ञानावर आधारित ही पहिली साम्यवादी क्रांती होती. कोणती? रशियन राज्यक्रांती. रशियन राज्यक्रांतीमुळे श्रमजीवी वर्गाला महत्त्वाचे स्थान मिळाले. रशियन राज्यक्रांतीमुळे कोणत्या वर्गाला महत्त्वाचे स्थान मिळाले? ते श्रमजीवी वर्गाला स्थान मिळाले. सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्ती हा रशियन राज्यक्रांतीचा महत्त्वाचा संदेश होता.
रशियन राज्यक्रांतीचा महत्वाचा संदेश काय होता तर सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्ती हा रशियन राज्यक्रांतीचा महत्वाचा संदेश होता। रशियन राज्यक्रांतीने समता, सहकार्य व विश्वबंधुतेचा आदर्श हा मानवासमोर ठेवला। रशियन राज्यक्रांतीने समता, सहकार्य, विश्वबंधुत्वाचा आदर्श हा क्रांतीने मानवासमोर ठेवला। रशियन राज्यक्रांतीने समता, सहकार्य, विश्वबंधुत्वाचा आदर्श मानवासमोर ठेवला। कार्ल मार्क्स हा कुठला विचारवंत होता तर कार्ल मार्क्स हा जर्मन विचारवंत होता। मेन्शेविक गटातील केरेन्स्की याने हंगामी सरकारचे नेतृत्व केले। कार्ल मार्क्सच्या तत्वज्ञानावर आधारित ही पहिली साम्यवादी क्रांती होती। कुठली? रशियन राज्यक्रांती। तर अशी एवढी माहिती होती रशियन राज्यक्रांतीची। याच्यामध्ये आपण काय पाहिलं रशियन राज्यक्रांतीमध्ये? क्रांतीच्या उंबरठ्यावर रशिया म्हणजे क्रांती घडण्याच्या अगोदर रशिया काय होतं ते पाहिलं। त्यानंतर कार्ल मार्क्स पहिला कधी 1818 ते 1883 मधला। त्यानंतर समाजवादी तत्वज्ञानात आहेर आणि नाहिरे असे दोन गट होते। आहेरे वर्गाकडे उत्पन्नाच्या साधनांची मालकी होती तर नाहिरे वर्गाच्या हातात काहीच नसत किंवा काहीच असत नाही असं होतं। त्यानंतर रशियातील जुलमी राज्यवट काय होती? क्रांतीच्या रशियात सुमारे 3 शतके रोमानॉव घराण्याचे राज्य होते। रशियन सम्राटाला झार असे म्हणत। झार हे जुलमी सत्ताधीश असल्यामुळे उदारमतवादी व पुरोगामी विचारांना नेहमीच विरोध करत होते। त्यानंतर 1818 साली रशियन सोशल डेमोक्रेटिक लेबर पार्टी या नावाचा पक्ष स्थापन झाला। रशियामध्ये सरामतशाही आणि बुदास पद्धती अस्तित्वात होती। बुदासांचे जीवन गुलामा इतके दयनीय होते। वास्तविक शेती हा रशियन अर्थव्यवस्थेचा कणा होता। रशियन समाजात मूळ स्लाव वंशाबरोबर अन्य अल्पसंख्याक समाज यांचा अंतर्भाव होता। या भिन्न वंशीय गटांना सतत दडपून ठेवण्याच्या झारच्या धोरणामुळे हे गट झार सत्तेविरुद्ध रुष्ट झाले। त्यानंतर रक्तरंजित रविवार पहिला द ब्लडी संडे 1904 ते 1905 मध्ये झालेल्या युद्धात छोट्या जपानने बलाढ्य रशियाचा पराभव केला होता। जपान विरुद्ध झालेल्या पराजयाने रशियामध्ये झार विरोधी असंतोषाचा भडका उडाला होता। फॉदर गेपांच्या नेतृत्वाखाली अनेक कामगार सेंट पीटरबर्ग येथे राजवाड्यांमध्ये मोर्चा घेऊन गेले। कामगारांच्या मागण्यांचे निवेदन झारच्या देशाला झारला देण्याचा त्यांचा उद्देश होता। झारच्या सैनिकांनी कामगारांच्या मोर्चावर अमानुष गोळीबार केला त्यामुळे शेकडो लोक मारले गेले। ही घटना 22 जानेवारी 1905 रोजी घडली होती म्हणून या घटनेला रक्तरंजित रविवार असं म्हणतात। त्यानंतर होतं सेंट पीटरबर्ग येथे कामगारांचा उठाव काय होता? ऑक्टोबर 1905 मध्ये रशियन इतिहासाला वेगळे वळण देणारी ती घटना होती। देशातील सर्वत्र कामगारांना संप चालू होता। संपाच्या कार्यात सुसूत्रता नव्हती। कामगार प्रतिनिधी एकत्र येऊन पीटरबर्ग सेवेची स्थापना केली। देशाच्या सर्व भागातील कामगारांनी सेवेची स्थापना करून सशस्त्र दलाचे आयोजन करावे असे आव्हान पीटरबर्ग येथे सेवेतने केले। या उठावामुळे झार निकोलस दुसरा यांनी ऑक्टोबर जाहीरनामा म्हणजे घोषणापत्र काढून राजकीय सुधारणाचे आश्वासन देशाला दिले। त्यानुसार प्रजेला मूलभूत अधिकार, मतदार अधिकार, राष्ट्रीय निवडणूक, राष्ट्रीय कायदे मंडळाला विशेष अधिकार देण्याचे आश्वासन दिले। 1906 साली पहिली ड्यूमची निवडणूक झाली। ड्यूमाने घेतलेला निर्णय झारला मान्य नव्हते त्यामुळे झारने पहिली ड्यूमा बरखास्त केली, दुसरी ड्यूमा बरखास्त केली, मात्र तिसरी ड्यूमा ही झारच्या हाताखाली बाहुली बनली। रशियातील लोकशाहीचा प्रयोग हा पूर्णपणे फसल्यामुळे राज्यक्रांतीला चालना मिळाली। त्यानंतर रासपुतीन प्रकरण काय होतं? रासपुतीन युरोपात 1914 साली पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाली होती। जर्मनीने रशियावर आक्रमण केल्यामुळे रशिया युद्धात ओढला गेली होती पण रशियन लष्कराकडे आवश्यक ती युद्ध सामग्री नसल्यामुळे त्यांची पिछेहाट झाली होती। महायुद्धात निर्माण झालेल्या या परिस्थितीला रशियाची राणी झरीना अलेक्झांड्रा आणि तिचा निकटचा सल्लागार रासपुतीन हे जबाबदार होते असे तेथील सर्वांचे मत होते। रासपुतीन हा सर्बियन डोंगी, लाचखोर, धूर्त, कपटी व संधी साधू मांत्रिक होता। झरीनाच्या रासपुतीनचा विलक्षण प्रभाव होता पण नंतर काय झालं? दरबारातील मंडळींनीच रासपुतीनची हत्या केली। यानंतर क्रांती पर्व होते। जानेवारी फेब्रुवारी मध्ये 1917 साली रशियातील कामगार व सैनिकांनी एकत्र येऊन सरकारविरुद्ध आंदोलन केले होते। 15 मार्च 1917 रोजी झारने राज्यत्याग केला। त्यानंतर मेन्शेविक गटाने मवाळ हंगामी सरकार स्थापन केले। जमीन मालक, भांडवल उत्पादक आणि व्यावसायिकांचे प्रतिनिधी होते। मेन्शेविक गटातील केरेन्स्की यांनी हंगामी सरकारचे नेतृत्व केले होते। हंगामी सरकारने महायुद्धात जर्मनी विरुद्ध युद्ध चालूच ठेवले। स्वित्झर्लंडमध्ये अज्ञातवासात साथ असलेला बोल्शेविक नेता लेनिन जर्मनीच्या मदतीने 1917 एप्रिलमध्ये रशियात परतला। त्यानंतर त्याने लेनिन आणि बोल्शेविक गटाचा मवाळ नेता केरेन्स्की यांच्यात मोठा संघर्ष उभा राहिला। 7 नोव्हेंबर 1917 रोजी बोल्शेविकांनी केरेन्स्कीच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकार बरखास्त केल्याचे जाहीर केले। आपण इयत्ता 10वीचा जो काही जुना इतिहास पाहत आहोत त्याच्यामधले खूप असे टॉपिक आहेत। त्यातला पहिला टॉपिक होता साम्राज्यवाद। साम्राज्यवादामधला पहिला टॉपिक होता भौगोलिक शोध व वसाहतवाद, दुसरा होता आशियातील साम्राज्यवाद, तिसरा होता आफ्रिकेतील साम्राज्यवाद। एक टॉपिक पूर्ण झाला। त्याच्यानंतर दुसरा टॉपिक होता मेन संघर्षमय 20वे शतक। संघर्षमय 20व्या शतकामध्ये 5 टॉपिक होता। त्यामधला पहिला टॉपिक होता पहिले महायुद्ध, तो आपण पाहिलेला आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रशियन राज्यक्रांती पाहिली आहे। तर पुढल्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रसंघाबद्दल माहिती पाहणार आहोत। राष्ट्रसंघ काय आहे, परिषदा काय आहेत, महासभा काय आहे, घटक काय आहेत, त्यांची समिती काय असते, सचिवालय काय आहे, सरचिटणीसाची कामे काय असतात, हे सर्व पाहणार आहोत। त्यानंतर राष्ट्रसंघाचे कार्य आहे।
राष्ट्रसंघाला तडजोड न करता आलेले प्रकरण सुद्धा आहेत. कोणते प्रकरण आहेत ते आपल्या टीईटीला सुद्धा पडलेले होते. पेपर 2 मध्ये राष्ट्रसंघाच्या अपयशाची कारणे काय होती ते सर्व आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणजे पुढल्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रसंघ पाहणार आहोत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही समस्या असतील, काही समजलं नसेल तर ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.